धुळे जिल्ह्यातील सैताने येथील शेतकरी पुत्र पहलवान प्रमोद पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊन त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी आज चक्क आपली जिवंत प्रेत यात्रा काढून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केलाय। या जिवंत प्रेत यात्रेत शेतकऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कर्जबाजारीपणामुळे गेल्या 10 वर्षापासून शेतकरी हा मेटाकुटीस आला आहे। तसेच सततच्या सुलतानी संकटामुळे देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाले आहेत। केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आश्वासनं दिली जातात, मात्र खऱ्या अर्थानं आश्वासनांची पूर्तता होतच नाही। सध्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी संकटाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। या कर्जबाजारीपणामुळे कित्येक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा देखील संपवली आहे। तरीही सरकारला शेतकऱ्यांविषयी जाणीव का होत नाही असा प्रश्न सध्या जनमानसात उपस्थित केला जातोय। शेतकऱ्यांवर उभे ठाकलेले कर्जबाजारीपणाचे ओझे कमी होऊन त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी अनेकांनी सामाजिक वारसा हाती घेतला आहे। याला धुळे जिल्ह्यातील सैताने येथील शेतकरी पुत्र पहलवान प्रमोद पाटील हे देखील अपवाद नाही। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होऊन त्यांना न्याय मिळावा या आशयाच्या मागणीसाठी शेतकरी पुत्र प्रमोद पाटील यांनी आज चक्क सरकारला जाग करण्यासाठी आपली जिवंत प्रेत यात्रा काढली व त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा देखील घेतला आहे। या जिवंत प्रेत यात्रेत गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवला। प्रमोद पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेले हे आंदोलन खऱ्या अर्थाने कुठेतरी यशस्वी दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे। योगेश साबळे, ऐचाळे प्रतिनिधी।